साठी कार्यकर्त्यांची गरज होती। आपल्या कॉलनीतल्या हिलटॉपच्या महाराजा जो आहे त्या महाराजाचे अनेक मुलं हेमाताई यांचं मी श्रीधर स्वामी सोसायटी तसंच शाहू नगरवासियांतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो। काही दिवसापूर्वी ऍक्च्युली मी माझं मतदान इथं नसताना सुद्धा मी आता हल्ली इथं श्रीधर स्वामीमध्ये राहायला आलेलो आहे, तरी सुद्धा सागर दादांशी माझा नेहमी संपर्क असायचा, नेहमी त्यांचा मेसेज असायचा। अतिशय दुःखद घटना घडली त्यांच्या घरामध्ये तेव्हा त्यांचा मी मेसेज वाचला। त्यांनी सांगितलं की मी कर्मयुद्ध आणि धर्मयुद्ध या द्विधा मनस्थितीमध्ये आहे। तेव्हा मी त्यांना मेसेज सांगितला की कर्मयुद्ध तुम्ही चालू ठेवा, त्याच्यात कुठलीही कंत न करता तुम्ही तुमचं कार्य चालू करा आणि ऑल टाइम तुम्ही विनर आहात। ऑलरेडी ते सामाजिक क्षेत्रात आहेत, कित्येक वर्ष ते काम करतायत आणि त्यांच्या कर्मयुद्धात ते जिंकलेले आहेत, त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन। त्या दोघांनाही मी आज आमच्या सर्वांच्या वतीने पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो। आपण ऐकलेलं होतं की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण या ठिकाणी सागरदादांनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की प्रत्येक स्त्रीच्या मागे पुरुष सुद्धा असतो आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी एवढं चांगलं यश संपादन केलेलं आहे, खरोखर खूप कौतुकास्पद आहे। नक्कीच जसं मगाशी एक जणांनी सांगितलं मला ते कांबळे सरांनी की हा गुलाल 50 वर्ष इथे राहील, ही मी तर ग्वाही देतो, कारण त्यांचं कार्यच अतिशय अप्रतिम आहे। तर पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन आणि धन्यवाद। थँक्यू मला इथं संधी दिल्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद सर। जेव्हा मुस्तकीन नावाचा मुलगा या कॉलनी मधला त्याला पलीकडच्या बाजूला काहीतरी दुसरा विरोधी उमेदवार काहीतरी बोलतोय हे ज्यावेळी त्याला सांगितलं तेव्हा थेट त्याने निवडणूक अधिकाऱ्याजवळ माझ्या समोर जो भेटला आणि तिने जो विरोध केला, त्यावेळी सगळी एकावणी जेव्हा हिलटॉप मधली कॉलनीची मुलं जेव्हा एकत्र आली ना, तेव्हा मला कळलं की त्या दिवशीचा आपला विजय ठरलेला आहे। आज ह्या सगळ्या युवकांनी हेमाताईंचा अनोखा सत्कार केलाय। दादा लग्नाच्या वेळी सुद्धा तुम्ही सजला नसाल, एवढी उत्तम व्यवस्था माझ्या हिलटॉप मधल्या हिलटॉपच्या महाराजाच्या कॉलनीतल्या ह्या युवा पिढीने केली। या युवा पिढीला मी सगळ्यांना फक्त विनंती करतो की फक्त युवा आणि महाराजा गणपती हिलटॉपचा त्या सगळ्या तरुणांना मी वर बोलवतो आणि दादाचा यथोचित वहिनींचा ताईंचा सत्कार यथोचित करा। पण सगळ्यांनी युवांना बोलवतो की दादा आपण सन्मानाचा हिलटॉपच्या महाराजा गणपतीच्या वतीनं मानाचा फेटा आपण दोघांनी स्वीकारावा। मी सगळ्या युवा पिढींना सांगतो, हिलटॉप मधले सगळे तरुण आज दादांचा आणि ताईंचा सत्कार करतायत, दादांना आणि ताईंना मानाचा फेटा घालतायत। सगळी युवा पिढी कृपा कोणी खाली थांबू नका, लहान मुलासकट हिलटॉप मधले जेवढी मुलं आहेत तेवढी सगळे वर या। पुढे चला, पुढे जा पुढे जा, चला पुढे जा, या पुढे अनिकेत चला, अनिकेत एवर चला वर, चला मुलं सगळी वर, लहान मुलं सुद्धा चला वर, चला वर। हो नवरा नवी दिसतात का? अक्षता पोहोचल्यात का? हा, आणि या सगळ्यांचं प्रतीक म्हणून आज या विजयाचं प्रतीक हिलटॉप कॉलनीचा महाराजा, 4 भिंतीचा महाराजाच्या वतीनं हा अनोखा केक या आपलं कुटुंब चला दादानी ताईंना कृपया युवक सगळे 4 भिंतीचा महाराजा गणपतीच्या वतीनं शांतपणे दादा आणि ताईंना ह्या विजयी दाम्पत्यांचा आज सन्मान होतोय।
हेमाताई भोसलेंचा, सागर दादांचा, एवढ्या 25 वर्षामध्ये मानाचा गणपती म्हणून 4 भिंतीचा महाराजा हा गणपती दरवर्षी साताऱ्याचं आकर्षण असतो. या सगळ्या युवा पिढींना स्वतःचं काम थांबवून ते गणपती उत्सवाला येत असतात. ही या 25 वर्षातली आईबापांची कमाई आज ही मंडळी सगळी या निवडणुकीच्या रूपानं सातारकरांना दाखवून दिले की 4 भिंतीच्या महाराजाच्या कार्यकर्त्यांनी हा विजय खेचून आणलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून सगळ्या कलाकारांसाठी, त्यासाठी सगळ्या कलाकारांसाठी, सगळ्या आमच्या सर्व टीमसाठी त्या सर्वांना अभिनंदन करा. कॉलनीतील सदस्य यांचे मी विशेष आभार मानतो आणि मी सागरदादांच्या जिद्दीला मी सलाम करतो. सागरदादा आमचे समजून घ्यायचं असेल तर 10 वर्ष मागं जायला लागेल. 10 वर्ष नाही, 15 वर्ष मागं जायला लागेल. फक्त नगरसेवक पदासाठीच नाही तर आतापर्यंत स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या मर्जीने एसा शाळेतील मध्यमंड मुलं असतील, सिव्हिल मधली लोक असतील, यांच्यासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे. त्यामुळे सागरदादा समजून घेणं सोपं नाही. आता मी निकाल 3 तारखेचा निकाल पुढे गेला तर मी बघितलं, हा यायचा तो यायचा म्हणायचा, हा यायचा तो म्हणायचा, वातावरण फिरलं, हे झालं ते झालं, पण आमचे सागरदादा शांत. दादा हसून म्हणायचे, टेन्शन घेऊ नका, मी बघतो. दादा का बघतो हे आम्हाला 600 नीट पाहिल्यावर आज का आले. आणि जे विरोधक म्हणत होते तर नगरसेवक म्हणून निवडून यायचं असेल ना तर 2022 पासून हिस्ट्री काढायला लागते. 2 दिवस 4 दिवस काम करून कोण इथं निवडून येणार नाही. ज्यांनी मी निवडणुकीच्या काळात बघितलं, गद्दारी खूप जणांनी केली पण तरी पण दादांनी संयम तोडला नाही. शेवटी त्यांनी स्वतःची जिद्द दाखवली व हेमाताईंची साथ यामुळं व त्यांना आपल्या कॉलनीत सगळ्यांनी साथ दिली. त्यामुळं दादा खूप चांगल्या विजयाने निवडून आलेले. आज आम्ही तिथं गेलतो MIDC मध्ये, एक मन धाकधूक चालू होती, हार्टबीट वाढले होते. एक मन म्हणत होतं की आज काय होईल काय नाही, पण दुसरं मन म्हणत होतं काय कसोटीचा असला तरी सागर दादा व हेमाताई नाव हे संघर्षाचं आहे. त्यामुळं मी निश्चिंत राहिलो होतो. आम्ही तिथं देवांचं स्वामींचं नाव घेत होतो. जसं आतमध्ये कळालं 600+ लीड आहे, तसं तसं आमच्या कामाची आज पोचपावती आम्हाला भेटलेली. दादा ह्याच वर्षी नव्हे तर गेले कित्येक वर्ष 4 भिंतीचा महाराजा या मंडळासाठी आमच्या पाठीवर हात ठेवून उभे. आम्ही फक्त दादाला सांगतो, दादा म्हणतात तुमच्या येणं बघा, तुम्ही तुमच्या येणं ते करायचं ते करा. त्यामुळे त्या गणपतीचे आशीर्वाद आहेत की त्यामुळे आज आपल्याला हे सगळं फळ भेटलेलं आहे. आणि मी त्या दिवशी पण दादांना म्हणलं होतं की काय झालं, प्रचाराला ज्या घरी जायचो त्या घरी फक्त एवढेच म्हणायचे, भक्ती दिदी आमच्याकडे यायची गरज नाही, यादव काका पुढे बाबा तुम्ही आमच्याकडे काय यायची गरज नाही. आणि ह्या सगळ्यात जास्त जर का कोणी एफर्ट्स घेतले असतील तर विशेष करून मी त्याचं नाव घेतो, अनुज खुडे. तो इलेक्शन पुरतं नाही तर तो गणपतीत पण आमच्यासाठी तेवढं त्यानं योगदान दिलेलं आहे. आणि मी शेवट एवढं सांगतो, शांत सागराला कमजोर समजलं गेलं, शांत समुद्राला कमजोर समजलं गेलं. सुनामीची 1 लाट आली, सगळ्यांचे सगळे गैरसमज हे आज दूर झाले. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. सर्वप्रथम सगळे म्हणतात की तुमचं अभिनंदन, तुमचं अभिनंदन. खरं तर हा विजय आपला सगळ्यांचा आहे. सगळे सोबत होते त्याच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. त्याच्यामुळे हा विजय सगळ्यांचा झालेला आहे. सर्वप्रथम आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आपले आदरणीय महाराज साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले, आदरणीय राणी साहेब, त्याचप्रमाणे मा साहेब, आदरणीय श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले, त्याचप्रमाणे आदरणीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब, त्याचप्रमाणे वहिनी साहेब, आदरणीय श्रीमंत छत्रपती वेदांतिकाराजे भोसले, या सगळ्यांचं मनापासून पहिल्यांदा आभार मानते की त्यांनी शाहूनगर मधील आपल्या प्रभाग क्रमांक 19 साठी
भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याला योग्य समजलं आणि आपल्याला ते अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं. त्यामुळे त्यांचं मनापासून पहिल्यांदा आभार मानते. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा आभार मानते. भारतीय जनता पक्षाचे जे सर्व पदाधिकारी आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत त्यांचं देखील मनापासून आभार मानते. सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्या शाहूनगर वासियांचा अगदी मनापासून आतून आभार मानते. कारण त्यांनी सगळ्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे, जी मी नेहमी प्रत्येक वर्षात आम्ही सगळे सांगायचो, म्हणजे मनापासूनच सांगायचो की आजपर्यंत प्रत्येक छोट्या मोठ्या उपक्रमाला प्रत्येक लहानापासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी साथ दिलेली होती आणि खात्रीनं सांगत होते की इथून पुढे अशी साथ राहणार आहे, कारण खात्री होतीच आणि तशी साथ आता सगळ्यांनी दिलेली आणि म्हणूनच हा आपला आनंदोत्सव किंवा विजयाचा दिवस आपण बघायला मिळवले ते फक्त आणि फक्त शाहूनगरवासियांमुळे. त्याच्यामुळे सगळ्या शाहूनगरवासियांचं मनापासून मी खूप खूप आभार मानते. आता फक्त हे 5च वर्ष आपल्याला काम करायचं नाहीये, तर जोपर्यंत आपण सगळे आहोत तोपर्यंत शाहूनगरच्या विकासासाठी तर काम करायचंच आहे. म्हणजे फक्त काय रस्ते किंवा लाईट्स किंवा गटर्स किंवा पिण्याचं पाणी हे बेसिक सुविधा आहेत, ह्या तर पूर्ण आपल्याला करायच्याच आहेत. पण त्याच्याशिवाय चारही बाजूने आपल्या शाहूनगरचा कसा सर्वांगीण विकास होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं जाणार आहे. आपण सगळ्यांनी मिळून आपल्या शाहूनगरचा चारही बाजूनी सर्वांगीण विकास कसा करता येईल आणि तो करायचाच आहे, त्याकडे 100% लक्ष द्यायचंय. जेणेकरून फक्त सातारा तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात आपलं शाहूनगर एक रोल मॉडेल म्हणून बघितलं गेलं पाहिजे. शाहूनगरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या शाहूनगरचा 100% अभिमानच वाटला पाहिजे, असं आपण आपलं शाहूनगर करून दाखवूया. सगळ्यात महत्वाचं मला आपल्या युवा वर्गाचं खूप आभार मानावंच वाटतं. थोडंसं मला अजून कांबळे सर मगाशी बोलता बोलताही सांगायचं राहिलं, जसं हे आपलं नगरसेवक पद पहिलं आहे. सरांनी आपल्या तिथं बूथवरती मी विशाल सह्याद्रीच्या शाळेवरती मी आणि थोडीशी माझ्यासोबत मुलं होते आणि सर आणि थोडीशी टीम आपली गुरुकुलच्या शाळेत होते. तसं पाहिलं तर प्रत्येकाचा अनुभव हा नवीन होता. आता प्रज्वल सारखी मुलं आहेत किंवा आपला राज वगैरे सगळे जे आहेत सगळेच नवीन, कोणाला काहीही अनुभव नव्हता, परंतु तो नवीन अनुभव घेत प्रत्येक जण आपलं काम अतिशय नेटाने तिथं करत होतं. म्हणजे ह्या युवा वर्गाचं सुद्धा खूप कौतुक करण्यासारखं आहे. म्हणजे एखाद्या एक्सपिरियन्स माणसासारखं ही लोक काम करत होते. सगळ्यात महत्वाचं या युवा वर्गात, संपूर्ण शाहूनगर मधील युवा वर्गाचं आणि सगळ्यात महत्वाचं खूप जोरदार पाठिंबा दिला आपल्या सगळ्या महिला वर्गानं आणि ज्येष्ठ लोकांनी. त्याच्यामुळे सगळ्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानते. सगळ्यांनी जो विश्वास दाखवलाय 100% तो सार्थ करणारच आहे, त्याला कधीच तडा जाऊन देणार नाही. आणि इथून पुढे आपल्या शाहूनगरचा खरंच सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं 100% प्रयत्न करणार. मनापासून सगळ्यांचे खूप 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 आभार मानते. हा विजय एक त्याचा नाही, हा विजय आपल्या सगळ्यांचा विजय आहे. धन्यवाद. धन्यवाद ताई. प्रथमतः आपल्या सर्व शाहूनगरवासियांची मी आज मनापासून खूप खूप आभार मानतो. कारण ज्या दिवशी मतदान झालं होतं 2 तारखेला, त्या दिवसापासून ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी 3 तारखेला निकाल लागणार होता, पण त्याच्यानंतर सलग 18 दिवस तो निकाल लांबला आणि आज हा 21 तारखेला निकाल लागला. आता विचार करा की 18 दिवस हेमाची, माझी आणि तुमची काय अवस्था झाली असते. यात सर्वात महत्वाची जी धाकधूक लागली होती ती आपल्या या युवा मंडळींना लागली होती बरं का. मी म्हटलं हे मला आता निवडणूक झाली पण निकाल जोपर्यंत लागत नाही ना तोपर्यंत सारखं ह्या गावाला जायचं, त्या गावाला जायचं, इकडं फिरायचं, तिकडं फिरायचं. कारण का घरात बसली एवढं डोक्यात किती मतं पडतील आणि काय होईल, किती मतं पडतील काय होईल. आज सकाळची तर परिस्थिती अशी झाली की सकाळी सगळेजण आवरून मस्तपैकी 9 वाजता टच झाली. मला काही झोप म्हणजे बेडरूम म्हणून उठायची इच्छा नाही, कारण म्हटलं हे निकाल लागला 12:30ला. 9ला उठल्यानंतर 10, 11, 12, 12:30, 3.5 तास म्हणले त्या रिझल्टची वाट बघायची. मग तरी पण म्हटलं आता सगळेजण येणार आहेत, आपलं बाहेर जाऊन बसूया. आणि मग नंतर त्यातून आम्ही मुद्दा म्हणून संकेत हे ते आम्ही म्हटलं चला टाइमपास करून येऊ. म्हणलं वरती अजिंक्य ताऱ्यावर फिरून येऊ. अजिंक्य ताऱ्यावर जरा फिरून आलो होतो पण बरोबर 12 वाजली होती आणि मग नंतर आम्ही
आजच्या या निकालाला थांबलो. निकाल आपला 19 नंबर वार्डचा निकाल जाहीर होणार होता. मी उभा राहिलो बरं का, आणि माझा हात अशी लट कापायला लागली. मला काय कळायला काय व्हायला लागले नक्की. पण नंतर खाली बसलो तर जसा आमच्या बंधू सागर भोसले, त्यांचे नाव सागर सतीश भोसले, त्यांचा फोन आला की आपल्याला 200चं लीड आहे. 200चं लीड आहे म्हणल्यानंतर पोरांनी एकदम जल्लोष सुरू केला. पण म्हटलं थांबा, अजून पुढच्या फेऱ्या बाकी आहेत. पुढच्या फेऱ्या बाकी आहेत म्हणल्यानंतर पुन्हा एक 10 मिनिटं थांबलो. आणि 10 मिनिटं थांबल्यानंतर पुन्हा 10 मिनिटात लगेच फोन आला की आपल्याला 623चं लीड मिळालेलं आणि आपण विजय झालेलो आहे. आणि खरोखर की जिंकणं आणि हारणं यातला जो फरक आहे ना, इलेक्शन मध्ये बरं का, माझ्या आयुष्यातली पहिलीच निवडणूक, पण जिंकणं आणि हारणं यातला जो फरक आहे, जो तो एक क्षण असतो निकालाचा, जो वैयक्तिक प्रत्येक जण समजा भविष्यात आपल्याला कोणाला शिक्षा असेल तर ती इलेक्शनचा जागा पिरियड सगळ्यांनी बघितलाय. इलेक्शन लढवून पण बघितलं पाहिजे आणि तो निकालच्या वेळेचा जो दिवस असतो तो सुद्धा अनुभवला पाहिजे. फार फार म्हणजे फार भयंकर. आणि जसा निकाल लागला तसा खरोखर अजूनही मला पटत नाही बरं का की आपण जिंकलेलो आहे. अजूनही मला स्वप्नात असं वाटतंय, कारण मला नेहमी काही ना काही स्वप्न पडत असतात, दिवसा पण पडतात, रात्री पण पडतात. असं वाटतंय की खरोखर आपण जिंकलेलं नाही, आपण स्वप्नातच आहे. तर आणि खरोखर आज चिमटा काढ नक्की स्वप्नात नाही ना बघ. तर म्हणजे हे आपण दिव्य सगळ्यांनी मिळून पार केले बरं का. आपण जेव्हा पहिल्या वर्षी सुरुवात केली होती तेव्हा स्वच्छ माझी कॉलनी स्पर्धा घेतली होती. आणि स्वच्छ माझी कॉलनी स्पर्धेला मला आठवतंय, कॉलनीतल्या बायका माणूस घरातनं बाहेर पडला होता. दळव्या आबांच्या हातात कोयता आयुष्यात कधी बघितलंय का? पण दळव्या आबांच्या हातात कोयता, सोन्याच्या हातात कुऱ्हाड, बायकांच्या हातात खराटे होते त्यावेळेस. आणि आपण सुरुवात केली होती. मागच्या हिलटॉप सोसायटीमध्ये गेलो आणि तिथे एका बाईवर भांडणं झाली होती, आठवते का? सोन्याची त्या महिलेची एवढ्या जोरात भांडणं तिथं का तर त्यांच्या समोरची झुडपं तोडली सोन्यानं. आणि तिथून आपली झालेली सुरुवात आणि ती हळूहळू अशा पद्धतीनं प्रत्येक कॉलनीमध्ये आपण चांगल्या दृष्टिकोनातून चांगल्या माध्यमातून प्रत्येक कॉलनीमध्ये घुसलो. त्याच्यानंतर विविध उपक्रम राबवले. आणि मुळात काय माहिती का की आता महिला मंडळ समोर आहे पण ते काय गप्प बसवत नाही हो. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला वाटले नाही ही कमतरता दिसते इथं, तर कुठे जावा ते नगरपालिकेतून, कुठे जावे इकडे तिकडे, चला ते काम आपल्या पद्धतीने करायचा प्रयत्न करूया, अशी कायमस्वरूपी मानसिकता माझी असायची. आणि नेमकं आपल्या 3 वर्षापूर्वी इलेक्शन जाहीर झाल्यानंतर म्हटलं आता या 3 वर्षापूर्वी आपल्या नगरपालिकेचं इलेक्शन जाहीर झाल्यानंतर आपण सुरुवात केली होती. हळूहळू आपण या सर्व कॉलन्यांमध्ये असेल, सर्व कॉलन्या, सर्व अपार्टमेंट असतील, इथं सगळीकडे फिरलो. खरं बघायला गेलं ना तर मला निवडणूक लढवायची कशी असते बरं का आबा, निवडणूक लढवायची कशी असते, मतदानाची प्रोसिजर काय, काही अजिबात माहित नव्हतं. खरं सांगतोय. म्हणजे आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शाहूनगर वासियांना सुद्धा कळायला पाहिजे की मतदार यादी मी आयुष्यात कधी बघितली नव्हती. कारण मी मतदानाला फक्त कोणतरी येऊन जायचं इतर वेळेस ह्याच्या अगोदर शाहूनगरमध्ये आणि ती स्लिप घेऊन जायचं आणि विशाल सह्याद्रीमध्ये या तुम्ही किंवा गुरुकुलमध्ये येऊन सांगायचं, तिथं जायचं आणि इथं डोक्यात असायचं फक्त मतदान करायचं तर योग्य उमेदवार आलाच. कधी कधी असं झालं होतं बरं का माझ्या बाबतीत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ही उमेदवारच कधी आपण बघितलेले नव्हते, तर त्यावेळी मी मतदान पण केलं नव्हतं. काही संबंधच नाही म्हटलं मतदानाला जायचा, ते उमेदवारच माहित नव्हते आपल्याला, बरोबर आहे की नाही. मात्र जेव्हा आमदारकी खासदारकी असेल तेव्हा मात्र आपण दोन्ही छत्रपतींना मानतो, त्यामुळे त्या छत्रपतींसाठी जायचो आणि
फक्त मतदान करायचो आमदारकीच्या वेळेस फक्त छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनाच, आणि जेव्हा खासदारकी असेल तेव्हा मतदान हे ठरलेलं माझं छत्रपती उदयनराजे भोसलेंनाच. हे मुद्दा मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, कारण दोन्ही राजांच्यावर माझं तेवढं तितकंच प्रेम. आता मी मोठ्या महाराजांच्याकडे असतो म्हणून काय मी इकडच्या वाड्यावर जात नाही अशातला काय भाग नाही. मध्ये आपल्या इलेक्शनच्या काळात मला एक अडचण आली, गेलो डायरेक्ट शिवेंद्र बाबांच्याकडे, आणि काय होतंय ते मी अगोदर सगळ्या समस्या त्यांना सांगितल्या. मला वाटतंय बहुतेक जणांना ते विषय पण माहित आहेत. आता काय इलेक्शन होऊन गेले ते काय करून काढायची गरज नाही. परंतु तो सुद्धा काही प्रयोग यशस्वी झाला नाही, कारण आता नकोच त्या विषयावर बोलायला ना. तर अशी ही सगळी प्रोसिजर होती. मी कधी त्या निवडणुकीच्या भानगडीतच कधी पडलेलो नव्हतो. पण नंतरची सुरुवात झाल्यानंतर हळूहळू एवढं लक्षात आलं की आता आपल्याला सुद्धा बरं का सर्व मित्रमंडळींना सगळ्यांना लक्षात घ्या, सगळं पोलिंग एजंट सुद्धा आपण सगळे पहिल्यांदाच होतो. पोलिंग एजंट म्हणजे तुमचा अनुभव जसा पहिला तसा मी ह्याच्या अगोदर बरं का ट्रायल म्हणून बरं का प्रत्येक इलेक्शन मध्ये इतका जवळून सहभाग घेतला. उदाहरणार्थ आमच्या गावचं इलेक्शन असेल, त्याच्यानंतर आमदारकी आली, खासदारकी आली, त्यानंतर आमदारकी आली. एवढा की म्हटलं यात काय गणित माहिती आहे. खरंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ऐका बर का ताई, सावताई, ऐका, एकच गणित फक्त मानलं असतं का नाही, एकच गणित की निवडून यायला 2000 मतांची गरज आहे आणि फक्त त्याच 2000 मतांवर काम करायचं आणि डायरेक्ट पुढच्या पंचवार्षिकला इलेक्शनच्या अगोदर फक्त 1 वर्षभर काम करायचं. तरी मी गॅरंटेड सांगतो आपण निवडून येणार. तरी सुद्धा मी सांगतो, मी आता ह्या सगळ्यांच्या समोर मुद्दाम बोलतोय की 5 वर्ष काहीच काम करायचं नाही आणि 1 वर्ष फक्त अगोदर नुसतं इलेक्शनच्या अगोदर 2000 मताचं गणित बांधायचं. तर काय करायचं 2000 मतांचं गणित बांधायला? तर कोणाच्या घरात कोण जाते तेवढं वाट बघायची, गेले की लगेच जाऊन भेट द्यायची. कोणाचे लग्नपत्रिका किती आले ते बघायचं, त्या तारखेला मात्र जाऊन पोहोचायचं. वाढदिवस कोणाचे असतील लगेच जाऊन पोहोचायचं. कार्यक्रम ओके, काही काम करायची गरज नाही, काही काम. बरोबर आहे की नाही संकेत शेठ? आणि नंतर शेवटच्या इलेक्शनच्या दिवशी फक्त काय करायचं माहितीये का, त्याचा वाढदिवस आपण केलेला असतोय, त्याला आलं का 2 ही आणि 1 ती, 2 ही आणि 1 ती, एवढंच करायचं बरं का. म्हणजे तुम्ही लोकांच्या अजिबात कसल्याही उपयोगाला नाही पडला तरी चालतंय, फक्त त्यांच्या कुठल्या सुखदुःखात गेला की कार्यक्रम ओके. आणि हेच राजकारण मी इतके वर्ष 25-30 वर्ष झालं बघत आलो होतो आणि मला काही ते काय पटत नव्हतं. पण मात्र परवा एक पटलं की अमक्या उमेदवाराला एवढी मतं पडू शकतात. मात्र कानात सांगितल्यानंतर काय फरक पडतो का हे मला फक्त आजच्या निकाला दिवशी बघायचं होतं बरं का. कानात सांगून कोणी मतदान करत नाही. आणि हे या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा माझ्या सर्व मित्रमंडळींना सांगायचंय की तुम्हाला काम हे केलंच पाहिजे. काम केलं तरच लोक तुम्हाला मतदान करणार आहेत, लक्षात. आणि खरोखर हे अनुभवच माझा पहिला होता. आपल्याला या नगरसेवक झाल्यानंतर मोठा हरभऱ्याच्या झाडावर चढलोय किंवा असं पांढरे कपडे घालून भेटत असं, बायको तर अशी बदनात झाले खाली, काय करायचं नाही लागतं. आपल्याला एकतर काम धंदा हे सगळं बघत बघत लोकांची सेवा करायची. आणि लोकांची सेवा करायला जरी मी नसलो तरी इथं आमचे सतीश राव आहेत, तिकडं आमचे संजू बाबा आहे, आमची भक्ती तर सुट्टीच देत नाही. अहो सर हिच्या घरी पाणी आलं नाही, काय करू? अगं म्हणलं जा की. तर काम धंदा बघत बघत हे सगळं करायचंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अजूनपर्यंत कंटिन्युअसली खिशातनं पैसे जात आहेत. इथून पुढे पण मला 100% गॅरंटी ते जाणार नाही. घरी काय आणायचं? त्यामुळं आता एकच मात्र, जे काही अशा अपेक्षा आपल्या शाहूनगर मधल्या सर्व कॉलनीच्या आहेत
ह्या सगळ्या माझ्याकडे रिटर्न स्वरूपात आहेत. प्रत्येक कॉलनी वाईज आहे. महत्त्वाची आता बेसिक गरजा आहेत त्या तर करायच्याच आहेत आपल्याला. परंतु या 5 वर्षामध्ये माझ्या डोक्यात एक अशी संकल्पना आहे की आपला जो युवा वर्ग आहे, शाहूनगरमधला जो युवा वर्ग आहे, ह्या युवा वर्गाला ज्यांना चांगल्या नोकरीची गरज आहे ती मुलं शोधतातच चांगल्या नोकऱ्या. प्रत्येक जण आपापल्या कुठं ना कुठंतरी नोकऱ्या शोधतात. तरीही माझ्या माध्यमातून त्यांना काय फायदा करून देता येईल का, ह्या गोष्टीवर माझं पहिलं प्राधान्य असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टीत पारंगत आहे की कोणताही व्यवसाय उभा करायचं म्हटलं तर त्या व्यवसायासाठी सुरुवात कशी करावी लागते आणि नंतर हळूहळू तो व्यवसाय वाढवण्यासाठी काय काय करावं लागतं. तर दुसरी गोष्ट म्हणजे सर्व युवा वर्गांना ज्यांना नवीन व्यवसाय सुरुवात करायचा आहे त्यांनी पहिल्यांदा व्यवसाय सुरुवात कशी करावी आणि नंतर हळूहळू तो व्यवसाय कसा वाढवावा, यासाठी युवकांसाठी मी व्यवसाय प्रशिक्षण, नुसतं प्रशिक्षण नाही तर कंटिन्युअस कन्सल्टन्सी ही फ्री ऑफ चार्ज देण्याचा माझा मानस आहे. कारण कन्सल्टन्सी या विषयावर जर तुम्ही बघितलं तर हॉटेलची साधी कन्सल्टन्सी घ्यायची असेल बरं का, साधी हॉटेल व्यवसायातली साधी कन्सल्टन्सी घ्यायची असेल तर कमीत कमी व्हिजिट चार्ज त्याचा 15,000 पासून चालू होतो. व्हिजिट चार्ज म्हणजे एखाद्याला असं करून चालू की तुषारला हॉटेल टाकायचंय आणि तुषारनं एखादं जागा कुठं तर बघितलेली आहे तर तिथं हॉटेल चालेल का नाही हे बघायला येणारा जो कन्सल्टंट असतो ना, तो फक्त ते कन्सल्टंट कसा आहे त्याच्यावर, पण कमीत कमी चांगला कन्सल्टंट 15,000 रुपयामध्ये त्याला कन्सल्ट करतो. काय सांगणार तो की इथं चालेल का नाही ते. शाहूनगर मधल्या सर्व युवकांसाठी मी कन्सल्टन्सी करतो आणि इथून पुढेही करत राहणार आहे. पण शाहूनगर मधल्या युवकांसाठी जो कोणता एखादा व्यवसाय असेल किंवा हॉटेल व्यवसाय असेल किंवा मार्केटिंगचा बिझनेस असेल किंवा एखादा सेल्स असेल, एखादा शॉप असेल, त्याची कन्सल्टन्सी सुद्धा मी फ्री ऑफ कॉस्ट करणार आहे. आणि त्या व्यावसायिकाला, शाहूनगर मधल्या व्यावसायिकाला पूर्ण उभा राहीपर्यंत मी गप्प बसणार नाही, लक्षात द्या. अशा आणि त्याच पद्धतीनं महिला वर्गांना सेम आहे. महिला वर्गांना एखाद्याला घरगुती भरपूर व्यवसाय करायची इच्छा असते. आता आमची इथं संकेतची मिसेस जी आहे ती थोडक्यात काहीतरी नवीन वस्तू बनवण्या त्याच्यात पारंगत आहे. अशा बऱ्याच महिला आहेत. तर नुसतं बनवणं सोपं आहे पण विकणं फार अवघड आहे. म्हणून विक्रीसाठी आपण जे छत्रपती कृषी प्रदर्शन भरवतो तर छत्रपती कृषी प्रदर्शनामध्ये मी दरवेळेस भक्तीला सांगत असतो की आपल्या इथल्या महिला कोणाचा स्टॉल लावतायत का बघा. आता सुरुवात झाली भक्ती ना महिलांचे स्टॉल यायला शाहूनगर मधल्या. इथून पुढे दरवर्षी शाहूनगर मधल्या महिलांसाठी 20 स्टॉल आपण मोफत देणार आहे. 20 स्टॉल, ज्या स्टॉलची किंमत 20,000 रुपये असते. 20,000 हे 20 स्टॉल देतोच आपण. पण इथून पुढे मात्र मी का थांबलो होतो याच्या अगोदर, आत्ताच नको सगळं डिक्लेअर करायला किंवा इलेक्शनच्या अगोदर सुद्धा काय ते गाजर दाखवतोय म्हणून नको. पण इलेक्शन झालेलं आहे, मतदान झालेलं आहे, लक्षात घ्या. ज्या महिलांना व्यवसाय करायचा, काही पण घरगुती पापड बनवा, कुरड्या बनवा, चकल्या बनवा, काय बनवा, तिथं न्यायचं फुकटात एक टेबल मांडायला असतो, त्यावर ठेवायचे, तुम्हाला बडबड करायचे, फक्त खाऊन बघा संपला चटणी पण. तर काय अवघड आहे म्हणजे एखाद्याला वाटतं की बाबा चला, किंवा एखादा वीज बचत गटायचा असं करून चला, मला फायदा होणार की त्याचा इलेक्शन मध्ये, होणार का नाही. वीज बचत गट, त्याचे आणि बचत गट काढा. आता इथनं पुढे महिलांनी एक 15-20 बचत गट काढा. प्रत्येक एक्झिबिशन मध्ये तुम्हाला स्टॉल मोफत द्यायची जबाबदारी माझी. आता खरं मी आज लोकांना हा विचार करतो बरं का, कारण कांबळे सर आपल्यापेक्षा आता बोलणारी माणसं ज्या झालीत बरं का, कारण हेमा एवढी भारी बोलायला लागली ना, मी विचार करतो आता काय माझं राहिले बोलायचं त्याच्यापेक्षा. पण तरी पण मला जे काय वाटलं, आजचा नेमका निवडणुकीच्या निकालाचा दिवस आहे आणि जे काय माझ्या मनातलं होतं या निवडणुकीच्या संदर्भातले जे अनुभव आहेत ना, हे अनुभव आपण नंतर गेट टुगेदर घेत असतो किंवा एखादी कार्यक्रम घेत असतो, माईकवर तेवढा बोलणार नाही. त्या अनुभव लई खतरनाक आहे. तर निवडणूक कालावधीमध्ये म्हणजे इतके खतरनाक अनुभव आहेत ना की ज्याला हे माणूस असा होता, हे इकडे कुठे निघाले,
लय भयानक भयानक अनुभव होते. परंतु मला एक खात्री होती, शाहूनगरमध्ये सर्व शिक्षक लोक राहतात, शाहूनगरमध्ये डॉक्टर लोक राहतात, शाहूनगरमध्ये वकील लोक राहतात, म्हणजे वेगवेगळ्या सरकारी अधिकारी राहतात. ही सगळी सुजाण नागरिक. आता साधं उदाहरण घ्या, आपल्या वरपासून सुरुवात करा ते खालच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत बघा, म्हणजे सगळेजण सुशिक्षित माणसं आहेत. तेव्हा मला 100% खात्री होती की कोण इकडे गेला, कोण तिकडे गेला, कोण तिकडे गेला तरी लय मोठा काही फरक पडणार नाही. 100-200 मी खरोखर ठरवलं होतं. मी टिप्पणी केली होती की हे मत आपल्याला का नाही, आपल्याला आहे का, आपल्याला नाही. माझ्या याच्यात फक्त 50 मताचा फरक पडला, म्हणजे 50 मतं. मी 50 लोकांच्यावर जास्त विश्वास ठेवल्यासारखं झालं होतं, तेवढीच फक्त मला मतं पडली नाहीत. नाहीतर मी जेवढी ठरवली होती तेवढं सगळी मतं मला पडली. म्हणजे मला काय धंद्यामुळं काय आहे, असं नजरेत बघितलं तरी कळतं याला हे गांडावते का कसं आहे. आणि समजा गांडावलं तर मी लय डोक्यात घेत नाही, गांडावला किती तर गंडवून जातात. हॉटेलवर फुकट खाऊन जाणाऱ्यांची तर लय गडबड असते. त्यामुळे म्हणजे लबाड माणूस तर काय कळायला वेळ लागत नाही. जास्त मोठेपणा सांगण्यात अर्थ नाही, परंतु धंद्याची सुरुवात झाल्यामुळे माणसं ओळखायला काय आपल्याला अवघड नाही. या ठिकाणी वाकडे काकूंचंही स्वागत होत आहे. वाकडे काकूंचा आशीर्वाद म्हणजे आमच्या मम्मीचा आशीर्वाद मिळाल्यासारखा आहे बरं का. 2 मिनिटं वाकडे काकू संपवतो एकदा माझा विषय आणि मग तुम्ही सत्कार करा. मम्मीच्या आवडीच्या पहिल्या आमच्या घरातल्या माणूस म्हणजे वाकडे काकू. आणि मला वाटते मी 12वीला होतो तेव्हापासून वाकडे काकू होत्या. ते कधी का चिल्लू होईपर्यंत म्हणजे काकू 15-20 वर्ष तरी 15 ते 20 वर्ष वाकडे काकू घरी होता. आणि घरातल्यासारखंच काम म्हणजे मला तर लई चढवायचं. काय म्हणायचं हो काकू? पण चढवतात लय भारी वाकडे चढवते मी चार्ज करतात, खरोखर भारी चार्ज करतात. वाघ आहे आमचा, वाघ आहे असं काय 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 म्हणणार, बिबट्या. तर पुन्हा एकदा आता विषय इथं क्लोज करतो, कारण बऱ्याच लोकांना इथनं पुढं शुभेच्छा पण द्यायच्या. तर या निवडणुकीच्या पिरियडमध्ये आपल्या शाहूनगरमधल्या ज्या ज्या लोकांनी माझ्यावर आणि त्याच पद्धतीने हेमावर विश्वास टाकला आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये, प्रचार प्रक्रियेमध्ये असेल किंवा मतदानाच्या दिवशी आपल्या शाहूनगरमधल्या सर्वच व्यक्तींनी आपल्याला मदत केली. श्रेयश कारंजकर हा मुलगा असा आहे, आता बोलला सगळ्यांच्या समोर आपल्या, तर इतक्या सुंदर रीतीने काम केलंय त्यानं, इतक्या सुंदर रीतीनं, म्हणजे मी जाहीरपणे सांगतो बरं का, श्रेयश कारंजकर इतक्या सुंदर पद्धतीने काम केलंय. मी सगळ्यांच्या समोर ग्वाही देतो बरं का, माझ्या एखाद्याही कार्यकर्त्याला जर चुकून कुणी वाईट नजरेनं बघितलं किंवा चुकून त्याला नुसतं बोट जरी लागलं, सांगतो मी, बोट जरी लागलं, श्रेयश, मी सागर भोसले काय आहे हे त्यावेळेस कळलं, त्या माणसाला लक्षात घ्या. मी काय करेन काय नाही आत्ता काय बोलणार नाही त्याच वेळेस कळेल, लक्षात घ्या. कारण असं जेव्हा मी बोलतोय ना आता, तेव्हा सुद्धा माझा राग अनावर होतो, लक्षात घ्या. तर सर्वच मुलांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. सर्व महिला मंडळाचा तर विशेष नाही, मी झोपलेलो असायचं, म्हणायचं रेस्ट करायचो, बाहेर बघायचो बघा कॅमेऱ्यातनं, तो सगळ्या बायका नटून थटून आलेल्या असायच्या 4 वाजता 5 वाजता. तर एवढं म्हणजे आपल्या महिला मंडळाचं तर नादच करणार. पहिल्यांदा जोरदार टाळ्या होऊन जातात आपल्या महिला मंडळासाठी. आणि युवा वर्गाचा तर काही प्रश्नच नाही. त्यातल्या त्यात आपल्या इथं वयस्कर म्हणण्यासारखा जरी 60-70तला आमचे नाही बापू असतील, दयाळ काका असतील, आमचे आबा असतील, कदम सर असतील, कोणच म्हणजे कोण सगळ्यांचीच नाव आता, मोहिते सर असतील, सगळीच ओव्हरऑल जरी 60-70 जरी झालेली असली ना, तरी ह्या माणसांनी सुद्धा म्हणजे अद्वितीय काम केलेलं, अद्वितीय म्हणजे याला उपमा देऊ शकत नाही कशाची. खरोखर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवतो. आणि
आपल्या कॉलनी व्यतिरिक्त मी नावं घेऊन सांगतो प्रत्येक कॉलनीतली माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची. आपल्या पहिली गोष्ट म्हणजे सुमित्रा हाऊसिंग सोसायटीमधले खर्चेकर फॅमिली असेल, गणेश असेल, पुरुषोत्तम असेल, त्याच पद्धतीनं त्या कॉलनीतल्या सगळ्या महिला मंडळी म्हणजे दोंड मॅडम, गायकवाड मॅडम, निकम मॅडम, सगळ्या आता काही जणांची नावं आठवत नाहीत. जरी कोणी हा व्हिडिओ बघितला तरी त्याबद्दल क्षमस्व सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही. त्याच पद्धतीनं प्रतापसिंह कॉलनीमधले आपले नाना खर्चीकर असेल, ती सगळी अख्खी कॉलनी असेल. त्याच पद्धतीनं वरची मंगळाईमधले सगळ्या टोटल महिला, बरं का, महिला मंडळाचा भयंकर सपोर्ट होता. म्हणजे त्यांना काय माझ्याशी प्रेम वाटत होतं, हे माझ्याशी प्रेम वाटत होतं. महिला मंडळ म्हणजे जसं सर म्हटले की नाही की पुरुषानं जरी मत दुसरीकडे दिलं असलं तरी आमच्या आईनं, माझ्या ताईनं मात्र कुठे इकडे तिकडे मत दिलं नाही, बरं का. जरी पुरुषाला काहीतरी चपटी पिपटी जरी घेतली ना तर त्याचं मत फिरणार. पण मला गॅरंटी होती आपल्या बायकांचं मत काय कुठे जात नाही. 1630 महिलांनी मतदान केलं होतं. मला 100% खात्री आहे की त्यातल्या 70% महिलांचं मतदान मिळालं आपल्याला. आणि महिला मंडळांचा तर विषय नाही. आपल्या मंगळाई कॉलनीतल्या सगळ्या महिला असतील, खालच्या मंगळाईतल्या महिला असतील, खाली गेलं तर टेलिफोन कॉलनीमध्ये महिला मंडळ नाही पण ज्येष्ठ मंडळी भरपूर आहेत, त्यांची खूप मदत झाली आपल्याला. खाली त्याच्या गेलं तर भक्तीची कॉलनी, श्रीकृपामधल्या टोटल महिला म्हणलं तरी हरकत नाही, सगळ्या महिलांचं आपल्याला चांगलं सहकार्य झालं. पुरुष मंडळींचं सुद्धा त्या कॉलनीमध्ये चांगलं सहकार्य झालं. त्याच्या खालच्या बाजूला आनंद सोसायटीमध्ये चांगलं सहकार्य झालं, शेजारी अयोध्येमध्ये चांगलं सहकार्य झालं, रेणुकामध्ये चांगलं सहकार्य झालं, रुक्मिणीमध्ये चांगलं सहकार्य झालं. चांगलं म्हणजे एकदम चांगलं बरं का. म्हणजे पर्टिक्युलर या कॉलन्यांची नावं घेऊन सांगतोय की या कॉलन्यात एक 10-20% इकडे तिकडे पकडा पण 80% मतदान आपल्याला झाले आहे. इथनं खाली गेलं तर श्रीधरमध्ये, पारिजातमध्ये, गणेशमध्ये, त्यानंतर ममतामध्ये, विशाल सह्याद्रीमध्ये, इथंही आपल्याला एकदम म्हणजे 70-80% मतदान चांगलं झालेलं आहे. इकडं खाली गेलं तर आझाद कॉलनी असेल किंवा युनायटेड वेस्टर्न कॉलनी असेल, मध्ये ऐश्वर्या असेल किंवा गुरुकृपा असेल, LIC कॉलनी असेल, पलीकडची हिलटॉप असेल. खालच्या भागात गेलं तर सावंत कॉलनीत सुद्धा चांगलं सहकार्य झालंय. आपल्याला रामराव पवारनगरच्या बाजूला त्या रामराव पवारनगर एरियामध्ये आमची आतापर्यंत एक झालेली चूक सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की आमची कनेक्टिव्हिटी, आपला येण्या जाण्याचा रस्ता जास्त नसल्यामुळे कनेक्टिव्हिटी कमी पडत होती. पण इथून पुढे रामराव पवारनगरमध्ये याच्यापेक्षा डबल लक्ष घालणार आहे आपण, याच्यापेक्षा डबल लक्ष घालणार. त्याच्यानंतर खाली गेलो तर शास्त्रीनगर असेल किंवा पलीकडचा परिसर म्हणजे शिवनेरी कॉलनी असेल, माधुरी कॉलनी, ऐश्वर्या कॉलनी आणि शिंदे कॉलनी, सगळ्या परिसर या कॉलन्यांमध्ये सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य झालं. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर जेवढ्या कॉलन्या होत्या त्यात बाहेरचं मतदान फक्त आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं नाही जास्त, ते स्वतःहूनच आलं. पण जेवढ्या कॉलन्या होत्या 60-70% मतदान आपल्याला झालेलं आहे. आणि त्यामुळंच या सर्वच्या सर्व कॉलन्यांचं त्याच पद्धतीने सगळ्या अपार्टमेंटचं बरं का, म्हणजे भविष्यात पुढच्या पंचवार्षिकला एक लक्षात ठेवा की जो कोणी माझ्या विरोधात उभा राहणार आहे तो अपार्टमेंटमध्ये गेला नव्हता बरं का, त्यांना पुढच्या पंचवार्षिकला जाणं गरजेचं आहे. 80 मतदान होतं ते आपण सगळ्याच्या सगळं मतदान घेतले बरं का, 80 मतदान होतं सगळ्याच्या सगळं मतदान घेतले. म्हणजे एक अख्ख्या कॉलनीचं जेवढं मतदान असतं तेवढं सगळ्या अपार्टमेंटमधनं आपल्याला मतदान मिळालं. म्हणजे सगळ्याच टीमनं आपल्या चांगल्या पद्धतीने काम केले. अशा पद्धतीनं जे ओव्हरऑल मतदान झालं. आता कसं झालं की 2 हे 1 हे ह्याच्यात थोडीशी गडबड झाली. कोणाची, जिथं वयस्कर लोक असतात किंवा ज्याला लिहिता वाचता येत नाही किंवा थोडंसं असं म्हणू की गतिमंद मतिमंद असेल तर त्या ठिकाणी ती गडबड झाली. 2 हे बाकी आपलं शाहूनगर काय गतिमंद मतिमंद नाही. त्यामुळं त्या 2-1 हे आणि 1 हे यात काय फरक पडला नाही. आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायची आणि तुम्हाला कदाचित सगळ्यांना माहिती असेल की आपण फक्त एकटेच्या का वाजवलो होतो, माहिती आहे ना. आपण फक्त एकटेच्या का वाजवलो होतो आणि जे स्वतःला ते सगळे एका बाजूला होते, माहिती आहे ना. पण आम्ही
एकटे असलो तरी एकच लक्षात ठेवायचं, आम्ही श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते आहेत. टेन्शन लेने का नाही देने का. आणि नक्कीच मी आता थोडासा अविर्वाद बोलतोय आणि ती बोलणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. कारण ह्यांनी किती पडलं तरी यांना सगळ्यांना वॉकरनं मात्र धूळ चारलेली आहे, लक्षात घ्या. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की ह्या 25 जणांना 50 पाय होते, मात्र मला किती पाय आहेत माहिती का? आता सध्या मतदान किती मिळाले? 1897 गुणिले 2 एवढे मला पाय आहेत. 1897 मतदान मिळाले गुणिले 2 पाय, म्हणजे मी किती पायाचा माणूस आहे हे फक्त भविष्यात सर्वांनी लक्षात ठेवावं. आणि सर्वांना माझं चॅलेंज आहे, मी शेवटपर्यंत याच ताकदीनं काम करणार आहे. तुम्ही फक्त इथून पुढं काम फक्त करून टाका, बाकी कानात किती सांगितलं इथनं पुढे परत पडत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि कुटुंबियांना लहानपणापासून ठिकाणी आलेलं आहे. त्यांचं प्रेम लहानपणापासून त्यांनी या ठिकाणी आवर्जून बागदादांचा सत्कार करण्यासाठी ते आलेले आहेत. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनं मुळी कुणाची गडगडणाऱ्या नभा, गडगडणाऱ्या नभा. या ठिकाणी चॅनलवाले भोसले बाजी यांनी खरंच आपल्याला पूर्ण ज्या ज्या कार्यक्रमामध्ये मग आरोग्य शिबिर असेल, आपलं खेळांचं मैदान असेल, क्रिकेटचे सामने असतील, रांगोळी स्पर्धा असेल, प्रत्येक वेळा आपल्याला ह्या चॅनलवाल्यांनी सहकार्य केलेलं. स्टेजेस सगळ्यांना इथूनच माहिती पुरवणारे हे आपले चॅनल करते आणि असंच सहकार्य आपल्याला देणार आहे. आपल्या कामाचं आपलं पब्लिसिटी करणार आहेत, त्यांचं खरंच मनपूर्वक आभार. मी बोलतो या तिघांविषयी. मुळात कार्याची जी प्रचिती म्हणजे प्रचार प्रसार करणारं हे जे माध्यम आहे, प्रसार माध्यम, त्यातल्या त्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया, त्याच्यातले आमचे RD भोसले असतील, हे मला वाटतं अख्ख्या कॉलनीच्या प्रत्येक मुलाच्या परिचयाचे आहेत. त्याच पद्धतीनं प्रशांत बाजी असतील, हे सुद्धा सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. त्यानंतर आमचे संतोष कांबळे असतील, हे सुद्धा सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. तर तेजसचा तर विषय नाही, तेजस असेल, कृष्णा असेल आमचा, त्यानंतर यश असेल, हे जे आहेत
यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगली प्रसिद्धी दिली. लक्षात घ्या, भविष्यात सुद्धा आपल्या कॉलनीतील महिलांना किंवा कुणालाही जर कोणती एखादी अडचण वाटत असेल तर ह्या तिघांच्याकडे जरी गेला ना, माझ्याकडे नाही आला, या तिघांच्याकडे जर गेला तरी 100% काम होणार आहे तुमची. म्हणजे एवढी पॉवरफुल माणसं आहेत ही इलेक्ट्रॉनिक, ह्या मीडिया. त्यामुळं त्यांचं पोलीस स्टेशन असेल किंवा नगरपालिका असेल किंवा चांगल्या ठिकाणी चांगला दबदबा आहे तिघांचा आहे. आमचे प्रशांत बाजी तर त्याचे खजिनदार आहे ना, पैसाच त्यांच्याकडे आहे सगळा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा. RD भोसले यांचा जाणीव मराठी चॅनल आहे आणि संतोष यांचा A1 न्यूज चॅनल आहे. तर खरोखर या सर्वांनी आपल्याला खूप चांगली मदत केलेली आहे आणि गेले सलग 3 वर्षापासून तर हे या निवडणुकीच्या विषयावर मदत झालेली आहे त्याची. मात्र RD भोसले यांचा माझा परिचय 20 वर्षापासूनचा आहे, प्रशांतचा माझा तर लहानपणापासूनचा आहे आणि संतोष यांचा तर फक्त कॅमेरा धरायला होता, शूटिंग करायला होते तेव्हापासूनचा परिचय या लोकांचा आहे. तर तेव्हापासून यांची मला आजपर्यंत चांगल्या प्रकारे मदत लाभलेली आहे. तर आजचं जे हे यश मिळालेलं आहे, ह्या यशात या दोघांचा सुद्धा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि आपण पुन्हा एकदा या सर्वांसाठी टाळ्या वाजवूया. यानंतर आमचे वकील ॲडव्होकेट वकील देशमुख साहेब